नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आजच्या महत्त्वाच्या बातम्या पुढीलप्रमाणे. सर्वप्रथम, दरवर्षी 10 फेब्रुवारीला जागतिक कडधान्य दिवस साजरा केला जातो. शाश्वत अन्न सुरक्षा आणि पौष्टिकतेसाठी कडधान्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. पुढची महत्त्वाची नोंद: 10 फेब्रुवारीला भारतात राष्ट्रीय जंत निर्मूलन दिवस देखील साजरा केला जातो, ज्याचा उद्देश मुलांचे आरोग्य सुधारण्याचा आहे. आता राष्ट्रीय आणि आर्थिक घडामोडींकडे वळूया. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये संरक्षण क्षेत्रासाठी विक्रमी 7.85 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुढची महत्त्वाची बातमी: केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मध्य प्रदेशातील अमलाहा येथून देशव्यापी दलहन क्रांती 2026 मोहिमेची सुरुवात केली आहे. पुढची बातमी: येलहंका इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या कंपनीला मिनी रत्न कॅटेगरी 1 दर्जा बहाल करण्यात आला असून कंपनीला 500 कोटी रुपयांपर्यंत भांडवली खर्चासाठी स्वायत्तता मिळाली आहे. पुढची महत्त्वाची बातमी: भारताने 2026 वर्षासाठी किंबर्ली प्रोसेसचे अध्यक्षपद स्वीकारले आहे. ही संस्था कॉन्फ्लिक्ट डायमंड्सचा व्यापार रोखण्यासाठी कार्य करते. आता आंतरराष्ट्रीय घडामोडी. पंतप्रधान मोदींनी भारत सेशल्स संबंध अधिक दृढ करण्यासाठी $175 दशलक्ष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे. पुढची महत्त्वाची बातमी: जपानच्या 2026 सार्वत्रिक निवडणुकीत सनाए ताकाची यांच्या नेतृत्वाखाली LDP पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. आता क्रीडा क्षेत्रातील अपडेट्स. सर्व्हिसेस संघाने केरळचा पराभव करत 8व्यांदा संतोष ट्रॉफी जिंकली आहे. पुढची बातमी: एशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तेजस्विन शंकरने सुवर्ण पदक पटकावले आहे. आणि शेवटची महत्त्वाची बातमी: विशाखापट्टणम येथे मिलन 2026 हा बहुपक्षीय नौदल सराव यशस्वीरित्या आयोजित करण्यात आला. तर मित्रांनो, या होत्या आजच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. अशाच स्पर्धा परीक्षा उपयुक्त अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले स्पर्धा परीक्षा ॲप नक्की डाउनलोड करा.